श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला आईची गरज भासतेच, कारण आईची अफाट माया आपल्याला लाभणं म्हणजे मोठ्या पुण्याईची गोष्ट आहे. कारण आई पण त्याच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण करते जो पूर्णपणे स्वतःला आईला समर्पित होतो. तसंच आईच्या परवानगीशिवाय कोणत्याही गोष्टी घडू शकत नाही. कधीकधी आपल्याला संकेत मिळूनसुद्धा जर आपण आईच्या परवानगीशिवाय एखादी गोष्ट केली तर मात्र भयंकर परिस्थितीला सामोरे जावं लागतं. म्हणूनच जर आई संकेत देत असेल तर ते समजून घेतले पाहिजे. त्या संकेताचा अर्थ समजून घेतला पाहिजे व आईच्या मार्गदर्शनानुसार वागलं पाहिजे, तरच यश प्राप्त होईल. जर त्या संकेतांना ओलांडून आपण काही केलं तर मात्र आपल्यावर जी परिस्थिती उद्भवेल त्याला पूर्णपणे आपण जबाबदार असतो. म्हणूनच कधीही काहीही करताना, निर्णय घेताना आपल्या मनाचं ऐकावं. कारण जेव्हा आपण आईला स्वाधीन होतो तेव्हा आपल्या मनाच्या माध्यमातून आईच आपल्याला संकेत देत असते व आपली प्रगती होण्यास सुरुवात होते. तसं बघायला गेलं तर ह्या दुनियेत आईच्या नामाशिवाय कोणत्याच गोष्टीत रस नाही, आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टीत रस असला तरी तो टिकत नाही. मग जी गोष्ट टिकून राहणार, ज्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होणार, मग आपण त्याच गोष्टी आयुष्यात कराव्या असं माझं प्रामाणिक मत आहे. आपण प्रत्येकाने ठरवावं की त्या टिकणाऱ्या रसाचा स्वाद घ्यावा की न टिकणाऱ्याचा. आईची कोणालाच पाबंदी नाही. प्रत्येकाने आपला आपला निर्णय घ्यावा व आपलं आपलं भाग्य स्वतःच्या हाताने रेखाटावं. मी तर म्हणेन, आपली आई सगळं करत असताना आपल्याला मध्ये ढवळाढवळ करायची काय गरज. आईच्या सान्निध्यात राहून निवांत राहणे केव्हाही चांगलंच की. आईने जर आपल्या आयुष्याची डोर हातात धरली आहे तर मग चिंता कशाला. मी तर म्हणेन, अडचणी येऊन देत की सुख मिळून देत, आपण आपल्या आईच्या कुशीत शांत बसून सगळं एक चित्रपट पाहत आहोत तसं मजा घेत पाहत राहावं. मग कसल्या आल्या दर्पण, मग फक्त आईच्या कुशीत समर्पण. श्री स्वामी समर्थ.